पुनर्विवाह भाग 6. घराच्या उंबरठ्यातून आरोहीचा पाय बाहेर निघतच नव्हता. तरीही जड अंतकरणाने तिने घराचा निरोप घेतला. स्वतः प्रेमाने फुलवलेल्या बागेला मन भरून बघितले. घराचे रूप डोळ्यात साठवून जड अंतकरणाने ती गाडीत बसली. वनिताताई आणि सोहम त्यांच्या गाडीतून आरोहीला घेऊन निघाले. पाठोपाठ दीपकराव व त्याचे कुटुंब साऱ्या गाडीत आणि बाकी मंडळी एका मोठ्या बसमध्ये निघाले. 15 मिनिटांच्या अंतरावरच सभागृह होते. तेथे पोचल्यानंतर सगळे आपापल्या खोलींमध्ये आराम करायला पोचले. 1 तासात सगळ्यांना तयार होण्यासाठी सांगण्यात आले होते. संध्याकाळचा चहा नाश्ता बाजूंच्या खोलींमध्ये तयार आहे अशी सुद्धा सूचना केलीच होती. जास्त वेळ घालून चालणार नव्हते, कारण संध्याकाळी नवऱ्या मुलाकडची मंडळी मुलाची उष्टी हळद घेऊन येणार होती. त्यामुळे पुन्हा त्यांच्या स्वागतासाठी सगळ्यांना सज्ज राहायचे होते. हळदीच्या कार्यक्रमासाठी सभागृहाची सजावट सुंदर अशा फुलांनी केलेलीच होती. स्टेजवर सुद्धा फुलांची आरास करून नवरीसाठी बसायला असा खास साज केलेला होता. सगळी लहान मुले उगाच इकडून तिकडे खेळत होती. वयस्कर लोक चहाचे घोट घेत राजकारण, पाऊस, पीक, पाणी यावर जोमाने चर्चा करत बसले होते. महिला वर्गांची साडी, कपडे, दागिने घेऊन तयार होण्यासाठी लगबग सुरू होती. कुणी कुणाला साडी घालायला मदत करीत होत्या, तर कुणी दुसऱ्यांची वेणी घालून देत होत्या. सेफ्टी पिनाची, टिकल्यांची, लिपस्टिकची देवाणघेवाण चाललेलीच होती. नवरीला तयार करायला मात्र तिच्या खास मैत्रिणी आल्या होत्या. त्यातल्या काहींनी तर पार्लरचे क्लासेस सुद्धा केले होते आणि मुळात आरोही दिसायला सुरेखच होती, त्यामुळे तिला विशेष तयारीची गरज नव्हती. तयार होऊन एक एक पाहुणे मंडळी खालच्या मुख्य सभागृहात जमा झालेलीच होती. काही हौशी मुलांनी गाणी सुद्धा लावली होती आणि त्यावर ठेका घेऊन नाचही सुरू झाला होता. आदित्यच्या घरी दुपारच्या त्यांच्या हळदीचा कार्यक्रम करण्यात आला, कारण त्यांची उष्टी हळद मुलीकडे पोचायला उशीर होऊ नये म्हणून. दुपारच्या कार्यक्रमाला आदित्यने सफेद रंगाचा कुर्ता पजामा घातला होता. त्याच्या सगळ्या बहिणी, मावशी, मामी यांनी त्याला चौरंगावर बसून हळद लावली. त्यातील थोडी हळद त्याच्या अंगावरून काढून एका भांड्यात ठेवली. तसे त्याला खूप गैरवरून आले. त्याला कळतच नव्हतं की या सगळ्या परिस्थितीत त्याने कसं वागायचं आहे. तरी ते आईला त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या भावनांवर आवर घालत होता. भाऊ, काही मित्र आणि नातेवाईक त्याला हळदीसाठी डान्स करण्याची विनंती करत होते, परंतु त्याचा मूड बघून कुणी जबरदस्ती केलीच नाही. सगळी लोक हळद खेळण्यात बिझी होते. काही 5 बायका आणि 2-3 पुरुष मंडळी आदित्यची उष्टी हळद घेऊन मुलीकडे निघाले. चला ग मुलीनो, खाली सगळे खोळंबलेलेच आहेत. या आवाजाने आरोही व तिच्या मैत्रिणी हळूहळू खाली जाऊ लागल्या. अंगोपांगी बहरलेली चाफेकडीसारखे नाक, सतत काहीतरी बोलू पाहणारे डोळे आणि गोरापान वर्ण असलेली आरोही आजच्या मस्त फुलांची प्रिंट असलेल्या पिवळ्या रंगाच्या साडीत खूपच उठून दिसत होती. त्यावर तिने फुलांचे दागिने घातले होते. येणारा जाणारा प्रत्येकजण तिला एरवीही वळून बघायचा. मग आज तर काय, ती होणारी नवरी होती. तितक्यातच मुलाकडची मंडळी हळद घेऊन आले. आरोही स्टेजवर तिच्यासाठी खास बनवलेल्या जागेवर जाऊन बसली होती. हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. वनिताताईंनी आरोहीचे औक्षण करून तिला नवऱ्या मुलाची उष्टी हळद लावली. तसे आदित्यच्या आठवणीने आरोहीचे अंग शहारून आले. एक एक करून सगळ्यांनी आरोहीला हळद लावली. बाकी इतर विधीही सुरू होते. तरुण वर्ग हळद घेऊन एकमेकांना लावण्यात दंग होते. स्पीकरवरच्या गाण्यांचाही आवाजांचा वेग बराच वाढला होता. लहान मोठी सगळेच गाण्यांवर थिरकत होते. आलेल्या पाहुण्यांसाठी जेवायची सोय वेगळ्या हॉलमध्ये करण्यात आलेलीच होती, त्यामुळे घरची मंडळी आग्रहाने त्यांना जेवून घेण्यासाठी सांगत होती. सगळा विधी आटोपला तशी जेवणाची झुंबड उडाली. मुख्य सभागृहात नवरीचे फोटो सेक्शन सुरू होते आणि घरची मोजकीच मंडळी उद्याच्या लग्नाला कार्यक्रमाचा आढावा घेत होते. हळूहळू सगळा गोंधळ शांत झाला. रात्रीची वेळ थंड वाऱ्यामुळं उल्हासदायक वाटत होती. पाहुणे मंडळी आवडत्या जेवणाचा स्वाद घेऊन सुस्तावली होती. काहींचे तर घोरणेही सुरू झाले होते. आरोहीला तर आज वनिताताईने स्वतःच्या हाताने खाऊ घातले, कारण लाडकी लेक उद्यापासून डोळ्यांनाही दिसणार नव्हती. सोहम देखील होणाऱ्या जिजूंच्या नावाने तिला छळत होता, कारण त्याची सुद्धा ती लाडकी ताई होती. आरोहीचे व त्याचे फार गुळपीठ होते. त्याचे प्रत्येक सिक्रेट आरोहीजवळ सुरक्षित होते. वयाने मोठी असल्याने ती सुद्धा त्याचे सगळे खाण्यापिण्याची लाड पुरवायची. आता मात्र या सगळ्या गोष्टी बंद होणार होत्या, कारण तोही 2 वर्षांसाठी परदेशी गेला होता आणि आरोहीचे लग्न होणार होते. तिच्यावर आता तिच्या सासरच्यांचा जास्त हक्क असणार होता. मनोजरावांनी सगळ्यांना लवकर झोपायला सांगितले व तेही झोपायला निघून गेले. आरोही आणि वनिताताई एका खोलीत झोपल्या.
आज मात्र आरोहीला पडल्या पडल्या झोप लागली, कारण दिवसभर ती खूप थकली होती. झोप लागली हे खरं, पण स्वप्नात मात्र आदित्य दिसत होता. हे सकाळी तिच्या गालांवर आलेल्या लालीमधून उठून येत होतं. आदित्य, अरे आदी, उठ बाळा, लग्न आहे तुझं आज, आवर पटपट. आईच्या या आवाजाने आदित्य डोळे चोळत जागा झाला. रात्री विचार करत बसल्याने उशिरा त्याचा डोळा लागला होता. घरातील इतर लोकांची चहा, नाश्ता, आंघोळ यासाठी गडबड चाललेली होती. त्याने उठून आडा झटकला व बाहेर येऊन चहा घेत पेपर वाचत बसला. त्याला कसलीच घाई नव्हती. मावशीने येऊन त्याच्या हातातला पेपर काढून घेतला व त्याला आंघोळीसाठी पाठवले. नाईलाजाने तो उठला व रूममध्ये गेला. या मुलाचा काही भरोसा नाही, परत जाऊन झोपेल म्हणून वरद व स्वतःच्या जावयांना त्याच्या मागे खोलीत पाठवले आणि त्याला तयार करून खाली या ना अशी सक्त ताकदी दिली. आदित्यचे घर तसे बरेच मोठे होते, त्यामुळे सगळे पाहुणे घरीच जमले होते. तेथूनच सगळे लग्नांसाठी निघणार होते. जवळपास सगळ्यांची तयारी झाली आणि वरात निघाली. इकडे लग्नाच्या ठिकाणी रोजच्यापेक्षाही जास्त गोंधळ सुरू होता. सजावट, हार तुरे, लाइटिंग, अक्षदा, पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था, गुरुजी, सप्तपदी मंडप, सगळ्या गोष्टींचा लवाजमा एक एक करून हजर होऊन आपली कामे चोख बजावत होते. सगळे सभागृह नव्या नवरीप्रमाणे व सजवलेलेच होते. एक एक करून पाहुणे सभागृहात येत होती. आरोहीला तयार करायला आज खास पार्लरमधून एक व्यक्ती बोलावलेलीच होती. आरोही खोली तयार होत होती तितक्यातच मुलाकडची मंडळी बाजूच्या मंदिरात आल्याचे समजले. ते ऐकून आरोहीच्या हृदयात धडधड वाढली. घरच्या मुली व बायका पाहुण्यांचे स्वागत करायला गेल्या. जाताना नवऱ्या मुलांसाठी खास बनवलेले खायचे पदार्थही घेऊन गेल्या. मंदिरात जाऊन सर्वांना नमस्कार करून होणाऱ्या जावयांचे गोड कौतुक केले गेले. मंदिरापासून ते सभागृहापर्यंत आदित्य घोड्यावर बसून येणार होता. आदित्यने लग्नासाठी सोनेरी व सफेद रंगाचा राजपुताना पोशाख परिधान केलेला होता. त्यावर उंची घोडे, घड्याळ, गळ्यात साजेसे दागिने आणि डोक्यांवर नवरदेवाचा फेटा घातलेला आणि पांढरा शुभ्र घोड्यांवर बसलेला आदित्य एखाद्या राजपुत्रालाही लाजवेल इतका सुरेख दिसत होता. नाचत गाचत वरात निघाली. फटाक्यांचा माळा लावल्या गेल्या. प्रत्येकजण भान विसरून नाचण्यात गुंग झाले होते. वरात हळूहळू पुढे सरकत होती. आदित्यची आई लग्नाला आली नव्हती, कारण काही ठिकाणी पद्धत असते सासू सुनेला गृहप्रवेश झाल्यानंतरच बघते. त्यामुळे जबाबदारी मावशीवरच होती. अधूनमधून मावशी आदित्यवर लक्ष ठेवून होती, कारण लग्न होईपर्यंत तरी आदित्यचं मूड जागेवर असणं गरजेचे होते, कारण तो फक्त आईसाठीच लग्नाला तयार झालेला होता. वरात सभागृहाच्या दारात येऊन पोचली. बँड, पथक जोरजोरात ताशा वाजू लागले. सगळ्यांना आतमध्ये कळून चुकलं की वरात दाराशी आलेली आहे. काही वेळाने बँडचा आवाज शांत झाला तशी पाहुण्यांच्या स्वागतांची गडबड सुरू झाली होती. नवऱ्या मुलाचे पाय धुवून औक्षण करण्यात आले. बाकी पुरुष मंडळांनी मुलाकडच्यांचे हार तुरे देऊन स्वागत केले. व्याही विहिणींनी एकमेकांना शुभेच्छा देत होते. आरोहींच्या मैत्रिणीवरती येऊन जिजू काय हँडसम दिसत आहेत ग, असे सांगून गेल्या. तेव्हापासून आरोहीचे चित्त जागेवर नव्हते. वरच्या खिडकीमधून तिने खाली वाकून बघण्याचा प्रयत्न केला, पण बाहेरपर्यंत टांगलेल्या मंडपामुळं तिला काही दिसलेच नाही. नवरदेव आत आला तसे सगळे पाहुणे मंडळी त्याला आश्चर्याने व कौतुकाने निहाळत होते. आदित्यलाही स्टेजच्या बाजूला एक खोली देण्यात आली होती. नवरदेव व घरची मंडळी थोडे फ्रेश होऊन परत बाहेर येऊन बसले. गुरुजींनी नवऱ्या मुलाला स्टेजवरून बोलावले. त्याच्या मामांनाही त्याच्या मागे उभे केले आणि नवरीला घेऊन या असा निरोपसुद्धा दिला. वनिताताई आणि मनोजराव आरोहीला घेऊन गेले. दार उघडताच आरोहीचे रूप बघून ते दोघेही जागीच थांबले. जणू काही स्वर्गातून अप्सराच उतरलेली आहे असा भास त्यांना झाला. तिथूनच त्यांनी बोट मोडून तिची नजर काढली व आत जाऊन कानाच्या मागे काळा टिका लावला. त्यानंतर दोघेही तिला घेऊन पायऱ्यावरून खालच्या मजल्यावरती आले. पायऱ्या उतरताना होणारा तिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. लग्न मंडपात प्रणयीचे सुमधूर सूर ऐकू येत होते. सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त आरोहीच्या येण्याकडे लागले होते आणि एकदाची ती आली. अंगांवर भरजरी लाल रंगाचा शालू, दागिन्यांनी मळवलेला गळा, हातात हिरवा चुडा, डोक्यांवर शालूचा साजेशी निळशी ओढणी, त्यातून बाहेर आलेली लांबसडक केसांची वेणी व त्यात माळलेला तितकाच मोठा गजरा, हातांवर रंगलेली मेहंदी आणि चेहऱ्यांवर आलेली हळदीचे तेज. आहा, हा काय वर्णाचे ते सौंदर्य. ती हळूच काकांचा हात पकडून स्टेजवर चढली. सगळेच तिच्याकडे टक लावून बघत होते, पण तिचं लक्ष मात्र आदित्यकडेच होतं. पण
आताही तो तिला दिसत नव्हता, कारण तो अंतरपाटाच्या पलीकडे उभा होता. तिला बघून आदित्यची बहीण त्याच्या कानात कुजबजली, दादा, वहिनीला बघून तर तुझी विकेटच जाणार आहे. आदित्यने तिला स्माईल दिली आणि गुरुजींनी मंगलाष्टके सुरू केली. जशी मंगलाष्टके सुरू झाली तशी आरोही थरथर कापू लागली. वनिताताईने तिला आधारांचा हात दिला आणि आदित्यच्या डोळ्यातून मात्र अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सावधान, सावधान, सावधान. आणि आता शेवटचं मंगलाष्टक बाकी होतं. बस, त्यानंतर ते दोघेही आयुष्यभरांसाठी एकत्र येणार होते. सदामंगलम, शुभमंगलम, सावधान. सर्वत्र त्यांचा गडगडाट सुरू झाला. दोघांच्याही डोक्यांवर अक्षता उधळण्यात आल्या. बाहेर ढोल ताशा व फटाक्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमत होता. इकडे अंतरपाट बाजूला सारला गेला. दोघेही खाली बघत उभे होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.